हे यू ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज आम्ही चाललो आहे बाहेर. तुम्हाला बघायला मिळणार आहे तामिनी घाटचा ब्लॉग. ॲक्च्युली सकाळी उठल्या उठल्या आम्ही चहा वगैरे पिऊन झाला आता आणि अनायाला फ्रेश करायचं आहे, आम्ही फ्रेश व्हायचं आणि आम्हाला 11 वाजता निघायचं आहे. ऑलरेडी 10 वाजलेले आहे. आता अनायाची आंघोळ मी करणार आहे आणि अनायाला ब्रेकफास्ट ऑलरेडी दिलेला आहे मी बनाना. अनायाला माझ्यासोबत ब्लॉगमध्ये यायचं होतं, मला ती आवाज देत होती. हां हां नानू नानू डोंट गेट एक्सायटेड, आपण बोलू. हां छान छान आपण बोलू ना छान छान. मग आमचा असा प्लॅन आहे की तामिनी घाटमध्ये जाऊन काहीतरी खायचं, म्हणजे लंच तिथे करायचा बसून आरामात. पण मला माहिती नाही की तो प्लॅन किती सक्सेसफुल होणार आहे, कारण पाऊस सुरू आहे. जर तिथे जोराचा पाऊस असला तर हे काही सक्सेसफुल होणार नाही. पण तरी म्हटलं आपण जाऊया, प्लॅन ऑन ठेवूया, पॉझिटिव्ह राहूया. जर झालं तर ठीक, नाही तर मग आपल्याला बाहेर कुठे खाताच येईल. तर मग आता असा प्लॅन घेऊन आम्ही चाललेलो आहे तामिनी घाटला. सर्वात आधी आम्ही सर्व मस्त रेडी होतो. माझी फ्रेंड असणार आहे आमच्यासोबत आणि खूप मजा येणार आहे, कारण आम्ही असा प्लॅन खूप दिवसाचा विचार करतो करायचा. होपफुली तो व्हावा आणि लेट्स सी मग पुढे काय होतं. चला मग आता आम्ही सगळे रेडी होतो आणि तुम्हाला भेटतो पुढे. माझी आंघोळ झालेली आहे, अनायाची सुद्धा आंघोळ झालेली आहे आणि तयारी करता करता ती झोपली. आणि आता वाजले 11. मला 11 वाजता निघायचं होतं, पण आमचं तसं कधीच काही वेळेत होत नसतं. तर मग आता तिच्यासाठी फूड पण मला न्यायचं आहे बनवून. तर मी म्हटलं चला सिम्पल, सगळ्यात सोपं बनवायला आणि ती इझिली खाते पण, तर ते म्हणजे दाल सरलॅक. मग काही नाही, फक्त पाण्यामध्ये दाल सरलॅक मिक्स करून मी घेऊन जाणार तिच्यासाठी एका डब्यात पॅक करून. सोबत एक बनाना पण घेऊन जाते, म्हणजे इन केस तिला ते नाही खायचं किंवा भूक नाही झाली तेवढ्यात, आम्हाला वेळ झाला तर तिला परत एक बनाना वगैरे देता येईल. म्हणून हे सगळं मी तिच्यासाठी आता पॅक करून घेऊन जातात. तर सगळ्यात आधी त्याची प्रिपरेशन करते आणि मग मी रेडी होईल आणि तोपर्यंत होपफुली ती उठून पण जाईल आणि आम्ही नाही 11 पण 11:30 पर्यंत निघू बहुतेक. हे वा, इथे दाल सरलॅक रेडी होत आहे. खूपच सिम्पल आहे बनवायला आणि ते संपत पण आलाय. मला परत बनवावं लागणार आहे, कारण आता आम्ही ट्रॅव्हल करणार आहे आमच्या होमटाऊनला आणि मग तिथे मला खूप घाई गडबड असणार आहे. मग त्यावेळी हे मला खूप सोपं पडतं की लगेच बनवायचं आणि द्यायचं. तर मी इथनं बनवून घेऊन जाणार तिच्यासाठी परत दाल सरलॅक. तिचे काय इमर्जन्सीसाठी मेडिसिन तर माझ्या बॅगमध्येच असतात नेहमी, म्हणून ते असेच ठेवलेले आहेत. 1-2 खेळणी घेतलेली आहेत. त्यानंतर हे वाईप्स मी टाकलेले आहेत. एक छोटासा रुमाल तिचा घेतला. त्यानंतर एक एक्स्ट्रा ड्रेस मी घेत असते नेहमी कुठे पण जाते तेव्हा. एक नॅपकिन घेतलेली आहे. त्यानंतर तिचे 2-3 इथे डायपर्स घेतलेले आहेत आणि एक ड्रायशीट घेतलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचं जेवण. तर तिच्या जेवणासाठी मी डबा रेडी केलेला, जे आता केलं होतं तुम्हाला दाखवली दाल सरलॅक, ते घेतलेलं आहे. प्लस 2 बनानास घेतलेले आहे मी इथे. अँड बनाना स्मॅश करण्यासाठी लागेल काट्याचा चम्मच, एक प्लेट आणि तिला खायला स्पून. तर हे सगळं तिच्या बॅगमध्ये मी आता पॅक केलेलं आहे. आणि आता आम्ही सगळे रेडी झालेलो आहे निघायसाठी. तिचा एक दुपट्टा विसरली होती मी, जे की फीड वगैरे करायला तेव्हा लागेल, आणि तिची पाण्याची बॉटल. तर ह्या 2 गोष्टी परत मी कॅरी केल्या आणि आता आम्ही लेट खूप झालेलो आहे. आता लगेच आम्हाला निघायचं आहे. तर बघा, नानू मस्त झोपून उठली, एकदम छान फ्रेश झाली. हो, आणि तिला थोडं फीड केलं, तिने फारसं काही फीड केलं नाही. ओले बाबी, तुला बोलायचं आहे का? तुला बोलायचं आहे का? हां बोल बोल. हे हाय, से हाय. घरून निघालो तेव्हा आम्हाला खूप जोराची भूक लागलेली होती, कारण आम्ही ब्रेकफास्ट केलेला नव्हता आणि 12 वाजून गेले होते. तशी जेवणाची वेळ झालेली होती, पण आम्ही ब्रेकफास्टसाठीच थांबलो. इथे काही समोसा, दही कचोरी, जलेबी, रबडी असं सगळं ट्राय केलं, पण काहीच चांगलं नव्हतं. मग त्यानंतर गाडीत बसल्यावर अनायाला थोडंसं फीड केलं मी. नानू आवा का ग? नानू तुला सांग, तू काहून आहे का बेटू? भूक लागली होती. No one can guess big, no one can guess bottom. म्हणजे त्याच्यामुळे ती यायला वेळ लागेल. अनाया गाडीत बसून एकदम शांततेने खात होती. तिचं जेवण आम्ही गाडीतच निपटवलं, पण त्यानंतर तिला थोडीशी वॉमिटिंग झाली. तिचा ड्रेस वगैरे मला चेंज करावा लागला आणि ना आमचं काही तिकडे पोट भरलं नव्हतं नाश्त्याने, कारण आम्हाला तो नाश्ता आवडलाच नव्हता. फक्त जलेबी रबडीच आम्ही पूर्ण खाल्ली होती, बाकी सगळं तसंच ठेवलं होतं. समोसा वगैरे काही चांगला नव्हता. मग इथे येऊन मस्त आम्ही खूप साऱ्या व्हेरायटीचा नाश्ता केला. मग इथे आम्ही ताक घेतलं होतं, कोथिंबीर वडी, साबुदाणा वडा. आता इथे खूप साऱ्या पुणेरी पाट्या आहेत. हे बघून तुम्ही ओळखा बरं की ही प्लेस कुठली असावी, कारण जर तुम्ही पुण्यातले तर तुम्हाला ही जागा माहितीच असावी. जर तुम्हाला माहिती आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
खरं तर इथे वेळ खूप छान गेला. इथे आल्यावर असं वाटलं हां मस्त ट्रिप एन्जॉय होती आहे. आणि जो प्लॅन आम्ही करून आलो होतो बाहेर तिथे जाऊन खायचा बिर्याणी वगैरे काहीतरी लंच करायचा, तो तर काही सक्सेसफुल झाला नाही, कारण खूप जोराचा पाऊस सुरू होता बाहेर. कसं बसं आम्ही मस्त खातपीत इथपर्यंत पोहोचलो. आणि असं ग्रुपमध्ये आलं ना की खूप मज्जा येते. इथल्या पाट्या वाचूनसुद्धा यावर चर्चा करून पण आम्ही खूप मजा केली. तर हे एक वैशिष्ट्य आहे ॲक्च्युली ग्रुपमध्ये येण्याचं. तर आमच्या सगळ्यांचा ब्रेकफास्ट तर झाला होता. ब्रेकफास्ट म्हटल्यापेक्षा ब्रंच म्हणता येईल. पण रोशनचं काही लवकर झालं नाही, कारण त्याचं आलंच नव्हतं. त्यांनी इथे ऑर्डर केलं होतं वडा रस्सा, जे की विदर्भाचं फेमस आणि त्याला खूप आवडतं. तर मग ते सगळ्यात शेवटी आलं. त्यांनी ब्रेकफास्ट केला आणि आम्ही तिथनं निघालो. फायनली आम्ही इथे या ताम्हिणी घाटच्या फर्स्ट पॉईंटवर येऊन पोहोचलो. इथे ना खूप पाऊस होता. तसं जनरली ताम्हिणी घाटात पाऊस असतो हे आम्हाला माहितीच होतं. तरीसुद्धा आम्ही अनायाला मस्त पावसात बाहेर काढलं. छत्री होती आमच्याजवळ म्हणून काही एवढं टेन्शन नव्हतं. थंडी हवा होती, पण ठीक आहे, तिला त्या थंड हवेची छान सवय आहे, त्यामुळे तिला काही होत नाही. आम्हाला वाटलं होतं सर्दी वगैरे होईल, पण ते काही झाली नाही लकीली. तर इथे बाहेर अनाया खूप एन्जॉय करत होती. तिच्यासोबत त्रिशा दीदी होती, त्यामुळे तिचं मस्त जमतं. तिला मजा येते. हाय बी केलं का तू? आता ना 4-4:30 होत होते आणि पहिल्यांदा अनायाने जेव्हा खाल्लं होतं ना तेव्हा तिला ओमेट पण झाली होती थोडी. त्यामुळे मग तिला परत भूक लागली होती. तर मग आता तिला मी परत बनाना दिला थोडासा स्मॅश करून, आणि तिने यावेळी मज्जेने खाल्ला. ॲक्च्युली गाडीत दिल्यामुळे आणि त्यानंतर तिने ना थोडं तोंडातनं स्पून पण टाकला, त्यामुळे तिला ओमेट झाली होती. तर आता हे छान तिने खाल्लं. तर आम्ही तिच्या खाण्यासाठीच इथे परत एकदा थांबलो. मग काय, थांबल्यावर आम्ही परत चहा नाश्ता काहीतरी खाणार. मग इथे मॅगी वगैरे आम्ही खाल्ली. परत आमच्या फिरण्यासाठी पुढच्या पॉईंट्सला आम्ही निघालो. खूप पाऊस होता, पण तरी खूप मज्जा येत होती. हे बा, कुठे थांबली तू? वॉटरफॉल. अरे मोठा दिसतो. नानू पिकू पाणी पा एक्साइटमेंट. जायचंय तुला पाण्यात? नानू जायचंय का? जायचंय पाण्यात? जाणार का नानू? नानू पिकाचू. मोठा प्लॅन. यस आणि गोवामध्ये मस्त बीच, नळाचं पाणी. फुल फील वाली आहे आणखी ती. कोणाचं पाहिलं दृश्य? नानू पिकाचू. तारक मेहताची टीम गेली होती का? बाकाचू पिकाचू. अच्छा, नालायला गेलं का मी? जीएसटी म्हटलं का डोक्यात? मग आम्ही फिरून आलो. आम्हाला खूप वेळ झाला होता. 6-6:30 झाले होते. त्यानंतर मस्त पहिले रिफ्रेशमेंटसाठी आम्ही चहा पिला. मग त्यानंतर आम्हाला काही शॉपिंग करायची होती. हे सगळं जे पसारा दिसतोय ॲक्च्युली तो उद्या शूट आहे, त्याच्यामुळे सगळं पडलेलं आहे. त्याच्या रिलेटेडच काही शॉपिंग करायची होती, तिकडे गेलो. मग फार लेट झालं होतं. स्वयंपाक करणं तर काही शक्य नव्हतं घरात येऊन. मग मी मस्त गरम गरम पोळ्या टाकल्या आणि आता आम्ही भाजी ऑर्डर केलेली आहे. ती आमच्या जेवणासाठी येईल, डिनरसाठी. आणि मग अनायाच्या जेवणाचं पटकन रेडी केलं. तिच्यासाठी पाणी गरम करायचं होतं ते केलं. हे सगळं आटपून आता तिला जेवायला घेऊन बसली आहे. तिचं जेवण झालं की म्हणजे आम्ही पण जेवण करायला मोकळे. आणि आता ॲक्च्युली दिवसभर ती खूप थोडी शांत होती, कारण कसं होतं ना, बाहेर गेल्यावर जर तिची रेस्ट नाही होत. तसं गाडीत ती मस्त झोपते, काही प्रॉब्लेम नाही, पण ते
थोडासा तिचा कम्फर्ट जातो, पण तिला सवय व्हावी म्हणून आम्ही तिला फिरवत असतो. घरी आल्यावरती एकदम मस्त एनर्जेटिक होऊन जाते आणि आता खेळत आहे छान, कारण दिवसभर गाडीत बसून बसून तिला जरा काही खेळायला मिळालं नाही मोकळं, तर आता छान खेळून राहिली. आणि आता तिला जेवण भरवलं की मग थोड्या वेळात ती झोपेलच. ना बेतून ना ना काय आहे, कशाची एवढी एक्साइटमेंट, कशाची एक्साइटमेंट. आणाच्या जेवणानंतर आमची पण भाजी पार्सल आली आणि आम्ही इथं जेवण केलं. असं झालं आमचं डिनर आणि दिवसाचा शेवट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.